तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव सावळ नेसू जांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव तुझ्याने माझ्या फिरतीची रंगरती तुझी माझी कळण काही संग विकून किती होती या जीवाची घाई तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच खराना जागी तर हात चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी कोमल यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, मित्र मंडळी, आप्तेष्ट परिवार या सर्वांचं उमटे परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। हा साक्षीगंध सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळात आता सुरू होत आहे। तत्पूर्वी चिरंजीव प्रतीक रमेश उमटे, मुक्काम पोस्ट भाले, तालुका माणगाव, आपल्या गावातलाच नवरदेव आहे। त्याचबरोबर चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी कोमल, मुक्काम इस्लामपूर, तालुका या ठिकाणून हे पाहुणे मंडळी आलेले आहेत। त्यांचंही आम्ही उमटे परिवार आणि भाले ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही जे यजमान आहेत त्यांच्यामध्ये जी काही समाजाच्या चालीरीतीप्रमाणे देण्या घेण्याच्या गोष्टी ज्या काय असतील त्याची थोडक्यात माहिती उपस्थित ग्रामस्थांना आणि पाहुण्यांना द्यावी असे मी विनंती करतो। सर्वांना नमस्कार। आज यांच्या साखरपुडा आणि सुपारी फोडणे हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे। त्यासाठी आपण उपस्थित सर्व ग्रामस्थ, नातेवाईक यांचं मी उमटे परिवार आणि तोरसकर परिवारातर्फे पहिलं अभिनंदन करतो, आभार मानतो। तसेच आपल्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे काय वस्तू देण्या घेण्याच्या आहेत त्या आमच्या दोन्ही माध्यमातून ठरले। सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। सौभाग्यवती कांक्षिणी कोमल, मुक्काम पोस्ट हे तालुका वाळवा, इस्लामपूर, जिल्हा सांगली आणि या ठिकाणी आम्ही भारावूनच गेलो। हे असा प्रथमच कार्यक्रम तुमचा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर हे वेगळे अशा पद्धतीने, सुंदर अशा पद्धतीने गाव एकत्र येणं आणि हे ठराव करणं किंवा साखरपुडा करणं आमच्या काय नॉर्मल गोष्टी सुपारी फोडली जाते, असं काही पूजन वगैरे काय जास्त नसतं। या पद्धतीने इथल्या प्रथा वेगळ्या आम्ही भारावून गेलोय। मी तुमचं सर्वांचं खरोखर स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आम्ही जे काय आमचं जे ठराव आहे तो तुमच्या चालीरीतीप्रमाणे संपूर्ण आम्ही अंतर्गत अशा पद्धतीनं दोघांनी ठराव केलेला आहे। त्याची काय वाच्यता आम्ही या ठिकाणी दृष्टी नाही, परंतु तुम्हाला जसं शोभेल त्या पद्धतीने आम्ही दोघे सहकार्याने हातात हात घेऊन या ठिकाणी चाललेलो आहोत। बहुत
भरपूर लांबचा प्रवास आहे आणि हे वेगळं अशा पद्धत दोघांचं अंतर करून ते सुद्धा आम्हाला वेगळे वाटतंय. तर एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपतो. गोख विडू दे संसार माझा सजू दे. गोख विडू दे संसार माझा सजू दे. सुखानं आहे लेक माहेराला सांगू दे. गोख विडू दे संसार माझा सजू दे. या ठिकाणी सासूमाईची नणंद भाबडी नवराचा लग्नाच्या मंडपापर्यंत येऊन पोहोचलाय. हा सुपारी फोडण्याचा ज्यावेळी कार्यक्रम होईल त्यावेळी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होऊ द्या. कारण हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे शास्त्राप्रमाणे जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यापैकी शुभमुहूर्त हा 15वा संस्कार आणि त्याची पूर्वतयारी या सुपारी फुटण्याच्या कार्यक्रमाने होत आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की ज्यावेळी सुपारी फुटली जाईल त्यावेळी लग्न निश्चित झालं असं आपण आज प्रथा परंपरेप्रमाणे मानित आलेलो आहोत आणि पुढेही मानू. तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत व्हायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि तो सुपारी फुटण्याचा कार्यक्रम चालू करावा. काय म्हणते विशालरावांचं नाव घेते इंगळ्यांची सूट. धनवीर ती जिजाऊ माता तिने घडविले शिव छत्रपती. संजयरावांचे नाव घेते त्याची धर्मपत्नी. श्री गणेश मंगलमूर्ती वंदन करते तुला. संतोषरावांचे नाव घेते अखाईचे पप्पा घेते मला. शंकराच्या पेटीवर दूध घालते वाजते. रवींद्ररावांचं नाव घेते सगळ्यांचं मान. अक्कलकोट मध्ये आहे स्वामींची सावली. अक्कलकोट मध्ये आहे स्वामींची सावली. सुधीररावांचं नाव घेते धन्याची माऊली.
डोक्यात खुळ एका जागी कुठच ठरना जागत राहत एकटकात सपान बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोल नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सोवळणे सुजांभळ हसू काळीज तरी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर सोड जा आरती पकडून ठेवू दोघांनी तर समोर आहे ना आरती घेते दोघांचा प्रेमाचा मेळावा लग्नाच्या थेट मंडपापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता थोड्याच वेळात हा अंगठी घालण्याचा कार्यक्रम आहे तो समोर सादर होतोय. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की ज्यावेळी हा कार्यक्रम चालू होईल त्यावेळी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण गेली कित्येक वर्षाची प्रतीक्षा दोन्ही कुटुंबांची जे काही निवडणुकीत